वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबई महानगरपालिकेसाठी महायुतीने सर्वे केलेला आहे। सर्वेत भाजपला जवळपास 90 ते 100 जागा मिळणार आहेत। शिवसेनेला 50 ते 60 जागा मिळण्याची शक्यता आहे। कात्रीलायक सूत्रांनी जय महाराष्ट्रला या संदर्भातली माहिती दिली आहे। त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिकेसाठी महायुतीने सर्वे केल्याचं पाहायला मिळते। तर काल रात्री नागपूरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक झाली। या बैठकीमध्ये आगामी महापालिका निवडणुका या महायुती एकत्र लढणार यावरती शिक्कामोर्तब झाला आणि त्यानंतर आता हा महायुतीचा सर्वे समोर येतोय। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आपले प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, आपण पाहतोय की एकीकडे महायुती आता आगामी पालिका एकत्र लढवणार आहे आणि त्यातच मुंबई महानगरपालिकेसाठीचा महायुतीचा सर्वे समोर आलाय। काय अधिक तपशील या सर्वे संदर्भात? अंकिता, कुठेतरी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि थंड वातावरण असल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे आणि शिवसेनेचे वाद हे थंडावलेले आहेत असं म्हणण्यास हरकत नाही आहे। सकाळी रवींद्र चव्हाण यांची पत्रकार परिषद देखील झालेली आहे आणि काल 1.25 तास रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये देखील भेट झाली आहे आणि या भेटीमध्ये चर्चा अनेक गोष्टीच्या झालेल्या आहेत। जागा वाटपाचा झालेला आहे आणि सोबतच कशा पद्धतीने पुढच्या निवडणुका म्हणजे 31 जानेवारी आधी सर्व निवडणुका होतील अशी चर्चा ही अधिवेशनादरम्यान सुरू आहे। तर मग कशा पद्धतीने काम करायचं याच्यावर चर्चा झाली। अशामध्येच आता विश्वसनीय सूत्रांकडून आपल्या हाती माहिती लागत आहे की भारतीय जनता पक्ष हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 90 ते 100 जागा घेणार आणि शिंदे गट म्हणजे अर्थातच एकनाथ शिंदे यांची शिवसेना 50 ते 60 जागा जी आहेत घेणार। त्यामुळे अशा पद्धतीने किंवा अशा फॉर्म्युल्यावर एकत्रित दोन्ही पक्ष जे आहेत ते समोर जाताना दिसून येणार। याच्यामध्ये कुठेतरी एक महत्त्वाची गोष्ट अंकित आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट याचा कुठेही उल्लेख होताना दिसून नाही येत आहे, कारण की अडचणी ज्या आहेत त्या राष्ट्रवादीला सोबत घेण्याबद्दलच्या येत आहेत आणि ज्याच्यामुळे कुठेतरी नुकसान हे महायुतीला होऊ शकतं असं देखील ऐकायला मिळत आहे। पण त्यामध्येच एकनाथ शिंदे खरंच 50 ते 60 जागा ठेवणार का? भारतीय जनता पक्ष त्यांना तेवढ्या जागा देणार का? हा एक मोठा प्रश्न आहे आणि मोठा भाऊ भारतीय जनता पक्ष आहे महायुतीमध्ये आणि त्यांनी त्यामुळेच जास्त जागा ज्या आहेत त्या मागणी केलेल्या आहेत। पण खरं पाहायला गेलं तर मग मुंबई महानगरपालिकेवर कुठेतरी शिवसेनेची सत्ता ही याआधी होती, शिवसेनेचा भगवा हा महानगरपालिकेवर होता आणि अशामध्येच 100 ते 125 माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे उद्धव ठाकरे यांना सोडून आणि अशामध्येच कुठेतरी एकनाथ शिंदे यांची काल बार्गेनिंग पॉवर कमी पडलेली आहे का जागा वाटपाच्या फॉर्म्युलासाठी किंवा मग अशाच पद्धतीने 100% जागा वाटप असणार आहे का? असे महत्त्वाचे काही प्रश्न उपस्थित होतात। त्यामुळे येणाऱ्या काळात आज हिवाळी अधिवेशनानिमित्त हा वाद जरी थंड झाला असला तरी पुढे जाऊन पुढच्या आठवड्यामध्ये जेव्हा मुंबईमध्ये सगळे नेते परत येतील, मुंबईमध्ये चर्चा होतील, त्यावेळेस परत काही वाद होतात का किंवा काही जागा वाटपाच्या फॉर्म्युलासाठी? त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी महायुतीची एकंदरीत रणनीती काय असेल याकडे आपलं लक्ष असेलच। तुर्तास खूप धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।